नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या तिरुपती सिरीजमध्ये. लास्टच्या ब्लॉगमध्ये आपण नंदियाल ते तिरुपती टूर केलेला आहे. आपण आता तिरुपतीमधला जो नवीन ब्रिज झालेला आहे त्या ब्रिजवर चढलेलो आहेत. ॲक्च्युली हा उतरतो कुठे ते माहिती आहे, पण नेमकं जातो की नाही तिथपर्यंत ते माहीत नाही आहे. आपण तर चढलो आहेत वरती, जिथे आपल्याला उतरायचं आहे त्या ठिकाणी आपण उतरतो तेवढंच माहिती आहे. आणि हा आहे नवीन ब्रिज. वरती ट्रॅफिक नाही, काही नाही आहे. गाडीमध्ये जे पण आपले बसलेले आहेत लेडीज वगैरे ते मस्तपैकी गोविंदाचं नामस्मरण करत आहेत. ब्रिज पण एकदम जबरदस्त झालेलं आहे. त्या ब्रिजमुळे बराचसा फरक पडलेला आहे तिरुपती सिटीमध्ये, कारण खालच्या रूटला हा एकच जो मेन रूट होता त्याच्यामुळे खूप फरक पडलेला आहे. ट्रॅफिक खूप कमी झालेली आहे. खाली पुढे एक चेकपोस्ट लागतो, तिथे आपली पूर्ण गाडी वगैरे चेक होते, आतमधलं सामान वगैरे. वरती कुठल्याही प्रकारचे सेवन करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ड्रिंक, तंबाखू, गुटखा, या गोष्टीवरती बिलकुलही अलाउड नाही आहे. ते चेक करण्यासाठीच तिथे चेकपोस्ट लावलेला आहे. तर कम्प्लिटली आपल्या बॅगा वगैरे तिथे स्कॅन होतात, पूर्ण गाडी स्कॅन होते आणि इवन आपण म्हणजे पर्सनसुद्धा स्कॅन होतो. या ठिकाणी बुलढाणा अर्बन बँक आहे आणि याच ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रीयन जेवणही मिळतं. लिटरली तिथं महाराष्ट्रीयन जेवण भेटतं आणि तिथं जे कोणी वर्कर आहेत, वर्क करणारे, ते महाराष्ट्रातले आहेत, प्रॉपर बुलढाण्यातले आहेत. तर या दिशेने आपण आलो आहोत आणि आपण आता इथे थोडीशी इन्क्वायरी करणार आहे. हा मेन एंट्रन्स आहे. व्हेकल जे वरती जातात बालाजीसाठी, तिरुमलासाठी, या कमानीतून आतमध्ये जायचं. समोर गेल्याच्यानंतर एक चेक पोस्ट आहे, तिथं गाडी पूर्ण चेक होते, कम्प्लिटली चेक होते. बॅग वगैरे टोटल ओपन करून चेक करतात आणि मग इथून पुढे गाड्या जातात. वरती तुम्हाला जे लाईट दिसतोय तो आहे चालत जाणाऱ्यांसाठी पहिला स्टॉप. इवन स्टॉप तर खूप सारे आहेत. माळावर माळ, 7 माळ असल्यासारखं हे आहे असं म्हणतात, ऐकलेलं पण आहे. तर तो जो स्पॉट दिसतोय वरचा लाईटवाला, तिथे मेन टोकन चेक होत होतं आधी. खाली दर्शनाचं काढायचं टोकन आणि तिथे जाऊन चेक व्हायचं की खालून जे कोणी चालण्यासाठी टोकन काढलेले ते तिथपर्यंत पोहोचले आहेत की नाही, हे अशी चेक व्हायचे. तर आपण आता इथं इन्क्वायरी करणार आहोत. तर रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत आणि जे कोणी आपले चालत जाणार आहेत त्यांना जाण्यासाठी परमिशन आहे की नाही हे आपण चेक करणार आहोत. जर त्यांना जाण्यासाठी परमिशन असेल तर आपण जेवण करून लगेच त्यांना पाठवणार आहोत आणि आपण नंतर मागून गाड्या घेऊन जाणार आहोत. आणि जर नसेल तर आम्ही सगळे इथं मुक्काम करू आणि सकाळी जाऊ. पायी जाणाऱ्यांसाठी इथे गेट बंद आहे सध्या. ते रात्री 9 वाजता बंद होतं आणि सकाळी 4 वाजता गेट ओपन होतं. तर सकाळी 4 पासून आपण पायी जाणाऱ्यांसाठी दर्शन अवेलेबल आहे. दर्शन तर अवेलेबल आहेच, पण पायी जाणाऱ्यांसाठी सकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत परमिशन आहे. हां, फायनल काय करायचं आहे आता? चला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला जेवायला, जेवण करू आणि आपल्या विष्णू भक्त निवासला जाऊ. तिथे 3 वाजेपर्यंत टाइमपास करू. 3 वाजता बारी दर्शनच्या टोकनच्या लाईनला उभं राहू. ते कशाला उभं राहायचं? आता फ्री दर्शन करायचं आहे ना, डायरेक्ट जायचं. यांना फक्त 4 वाजता सोडायचं. आता बरं, 4 वाजता यांना सोडू. तिथे हां, तसं ते बघू आपण वेळेवर. नाही तर मग फ्री दर्शन, नाही तर मग फ्री दर्शनाला जाऊ. 5-6 घंट्यात दर्शन होऊन येते. 9 वाजता फ्री. हे आपले पायऱ्या तोडत बसतील रात्रभर. ॲक्च्युली हे बुलढाणा अर्बन भक्त निवास आहे, जे की बुलढाण्यातल्या काही लोकांनी मिळून इथे आपल्यासाठी भक्त निवास चालू केलं होतं. इथे भक्त निवास आणि जेवणाची सोय आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी, प्रत्येकासाठी आहे, पण महाराष्ट्रातलं जेवण इथे भेटतं. टाईम सकाळी 7 ते रात्री 10पर्यंतच आहे. तर हे आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:15, त्याच्यामुळे हे बंद झालेलं आहे. सकाळी 4 वाजता चालत जाणार आहेत त्यांना आपण इथे अलिपिरीला आणून सोडणार आहोत आणि बाकीचे नंतर व्हेकलने वरती जाणार आहोत. आपण इन्क्वायरी केली तर आपल्याला हे जे मागे अर्बन भक्त निवास आहे त्याच्याच बाजूला इथे महाराष्ट्रीयन जेवण भेटलेलं आहे आणि त्याच ठिकाणी आपण चाललेलो आहोत जेवायला. आता मी मराठी तडका, हे पण एक व्हेज हॉटेल आहे, मी मराठी तडका, आणि इथले ओनर पण मराठीच आहेत आपल्या महाराष्ट्रातले. इथे बाजूला आम्ही इन्क्वायरी करत होतो, आता ते बंद झालं आहे अर्बन बँकचं. इथे इन्क्वायरी करत असताना त्यांनी सांगितलं की इथे पण महाराष्ट्रीयन जेवण भेटेल वगैरे. ते आपण रात्री 9 वाजता तिरुपतीमध्ये पोहोचलो होतो. त्याच्यानंतर आपण इथे दर्शनची प्रोसिजर काय आहे काय नाही ती इन्क्वायरी केलेली आहे आणि आता आपण जेवण वगैरे करणार आहोत. जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आपली सगळी प्रोसिजर झालेली आहे. फक्त आता ऑप्शन्स खूप आहेत आपल्याकडे. आता ते कुठे आणि कसे अप्लाय करायचे ते आपल्यावर डिपेंड आहे. त्यामुळे आता आम्ही ठरवले की आता जेवण करणार. अर्बन जे आहे भक्त निवास, तिथे आपण आलो होतो जेवणासाठी वगैरे.
मग तिथे ते सकाळी 7 ते रात्री 10पर्यंतच टाईम आहे. त्याच्याच बाजूला हॉटेल भेटलेलं आहे, ते पण मराठी आणि महाराष्ट्रीयन आहे. त्याचे जे ओनर आहेत ते प्रॉपर मुंबईचे आहेत. त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं महाराष्ट्रीयन जेवण करणार आहोत आणि त्यानंतर आपण उद्या सकाळी आता दर्शनाच्या तयारीसाठी लागणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, तिसरा दिवस उजाडलेला आहे आणि आपली मस्तपैकी झोप वगैरे झालेली आहे रात्री. आता जे तुम्हाला दाखवलं त्या ठिकाणी आपण थांबलो होतो. पूर्ण आपण रूमसुद्धा चेकआउट केलेली आहे. खाली बॅग्स वगैरे आणून ठेवलेले आहेत. मामा तिथे थांबलेले आहेत बॅग वगैरे, कारण गाडी आपण थोडीशी पुढे लावलेली आहे आणि नंतर आपल्याला गाडीमध्ये सामान लोड करायचे. आणि मस्तपैकी सकाळचं वातावरण, अशी जबरदस्त हवा सुटलेली इथं. आपल्या 12 मेंबरपैकी 6 मेंबर चालत गेलेले आहेत. त्यांना आपण पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यान तिथे सोडून आलो, जिथून चालत जाण्याचा मार्ग आहे तिथे. आणि बाकीचे उरलेले 6 मेंबर आता आम्ही व्हेकलने जाणार आहोत. आपण आलेलो आहोत इथं चहा घेण्यासाठी, थोडं नाश्ता वगैरे करू. सकाळचा चहा पिऊन झाला आहे. आता आपण बॅग वरती बांधणार नाही आहेत गाडीवरती, आपण सीटवरच लोडिंग करणार आहोत बॅगला. कारण पुन्हा तिथे आता समोर गेल्याच्यानंतर चेकपोस्टला आपल्याला बॅग काढून तिथे चेक करावेच लागणार आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आपण सीटवरच लोडिंग करून वरती गेल्याच्यानंतर बॅग बांधणार आहोत. आपण चाललो आता गाडीकडे बॅग लोडिंग करण्यासाठी. दर्शन टोकन पास इथून आपल्याला घ्यायचे आहेत, कलेक्ट करायचे आहेत. ते आपल्याला दर्शनाचा टाईम स्लॉट भेटतो, त्या टाईम स्लॉटमध्ये आपण जाऊन तिथे दर्शनाच्या रांगेमध्ये लागायचे. लास्टच्या ब्लॉगमध्ये जे दाखवलं होतं भक्त निवास, तशाच टाईपमध्ये इकडे पण त्यांनी केलेलं आहे. हे अलिपिरी हे पॉईंट आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण शूट नाही करू शकत. इथे काही त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. तर टोकन काढलेलं आहे आपण, हे टोकन आहे आणि मागचं जे झेरॉक्स आहे ते आधार कार्ड आहे. आधार कार्डचे झेरॉक्स किंवा ओरिजिनल आधार कार्ड तिथे दाखवायचं आहे. त्यांना फक्त आपला आधार कार्डवरचा नंबर पाहिजे एंट्री करण्यासाठी. तर पहाटे 3 वाजताचं आपल्याला दर्शन भेटलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 10 आणि आपल्याला पहाटे 3 वाजताचं दर्शन भेटलेलं आहे. आणि आपल्यासोबत जे 6 मेंबर होते जे चालत गेलेत, त्यांना आजच्याच रात्रीचं 10 वाजताचं भेटलेलं आहे टायमिंग. तर ते 10 वाजता दर्शनासाठी रांगेमध्ये लागतील आणि आपल्याला 3चा भेटलेला आहे. तर आपल्याला त्याच्यासोबत जायला एंट्री भेटेल का नाही हे आपल्याला तिथे गेल्यावर कळणार आहे. आता आपण इथून चेकपोस्टला चाललो आहे. चेकपोस्टला आपल्या बॅगा वगैरे सगळ्या चेक होतात. काही गुटखा, चैनी, खैनी अशा काही गोष्टी आहेत का वगैरे, का कोणते नशेली पदार्थ आपण सोबत घेऊन चाललो आहेत का, ज्वलनशील पदार्थ, या सगळ्या गोष्टीचं इथे चेकिंग होतं. आलेलं आहे आपलं चेकपोस्ट. वरच्या दोन्ही बाजूला माळ आणि चेकपोस्टला खूप लाईन आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे साधारणतः खूप वेळ लागणार आहे. साधारणतः नाही, बराच वेळ लागणार आहे. चेकपोस्ट आपण क्रॉस केलं आहे. बॅक साईडला चेकपोस्ट पाहत आहे आणि आपल्या गाडीची पण पूर्ण चेकिंग झालेली आहे. ॲक्च्युली आपण आपल्या गाडीमध्ये समोरचे 2 सीट ठेवलेले आहे, एक ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर. सेकंड रो आणि थर्ड रो आहे ती आपण टोटली काढून टाकली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण आपण खाली थोडासा बेस करून एक लेवल करून त्याच्यावरती आपण गाद्या टाकलेल्या आहेत. त्यांनी ह्या टोटल गोष्टी खालून पूर्ण चेक केलेल्या आहेत. सगळं त्यांनी आतमध्ये उचापती केलेली आहे आणि ती आपल्याला आता वरती गेल्याच्यानंतर व्यवस्थित करा. थोडी प्रॉपर चेकिंग या ठिकाणी होते. पूर्ण फॉगी झालेलं आहे मित्रांनो. एक नंबर वातावरण. फायनली अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलेलो आहोत तिरुमलाला, वरती बालाजीला. जिथे बालाजीचं मेन मंदिर आहे त्याला तिरुमला म्हणतात. आणि सीझन असला जबरदस्त झालेला आहे. पूर्ण बॅक साईडला फॉग आहे, चारही बाजूला फॉग झालेलं आहे कम्प्लीट. आणि एक नंबर सीझन झालेला आहे, एक नंबर मोसम. अचानक भयानक ही गोष्ट आपल्यासोबत घडलेली आहे. ते पाऊस नाही आहे, धुकंच आहे. त्या धुकं पाण्याच्या स्वरूपात असतात बारीक बारीक पॉईंटमध्ये, त्याच्यामुळे ते आपल्याला फॉग दिसतं. हे पूर्ण फॉग. आणि दुसरी गाडी इथे लागली, डिझायर. हो गया है एकदम धोका 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 धुका 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 हो गया है. क्या हो गया? धोका. कैसा हो गया है? धोका 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 धोका. और कितने टाइम से हो रहा है?
कॅमेरा तेवढं वाटणार गेले पण जास्त ऑसम धुकं झालेलं आहे, ऑसम थंडी आहे आणि हे जे थेंब थेंब पडतंय ते वरच्या झाडांचं पडतंय. ॲक्च्युली तुम्हाला गाडीवर दाखवतो. इथे पूर्ण थेंब थेंब पाणी आहे काचेवर. ते धुकांचं आहे, पाऊस वगैरे नाही चालू, फक्त धुकं आहे. पण ते बारीक पाण्याचे प्रमाण आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते ओलसर लागतंय. लय जबरदस्त वातावरण आहे. अर्धा तास झाला आहे, अजूनही इथंच उभा आहे आम्ही. इथून काय हल्लो नाहीत अजून. आता जायचं आहे, नाश्ता करायचा आहे. आपल्याकडे लेटर आहे VVIP. त्या लेटरचा कुठे काही उपयोग होतो का ते बघायचं आहे आपल्याला. खाली इन्क्वायरी केली आपण, तर सांगितलं आहे JEO आणि CRO ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इन्क्वायरी करा. त्याच्यावर तुम्हाला ब्रेक दर्शन आणि रूम्स असे अवेलेबल भेटतील. तर आपलं 14 तारीख ते 16 तारखे या टाईम पिरियडमधलं तर आपल्याकडे लेटर आहे. तर वरती मम्मी आणि मोठी मावशी आलेले आहेत, लेडीजमध्ये फक्त 2 जण. आणि त्यांनी ते गजरे घेतले. 50 रुपये गजरा. मौसम इतना भयानक हुआ है ना, इधर पूरा पैक करके घूमना पड़ रहा है. आणि ये आहे पार्किंग. आपण आता चाललो आहे नाश्ता करण्यासाठी. नाश्ता तिकडे वो साईडला चलो. आपल्याला रोड क्रॉस करायचा आहे. पायी चालणाऱ्यांसाठी तिकडून वरती आल्याच्या नंतर त्या दिशेने हे सरळ पुढे जातात आणि पुढे गेल्याच्या नंतर एक धर्मशाळा आहे. मग तिथे थांबायचं किंवा दुसरीकडे कुठं रूम असेल त्यांची तिथे थांबायचं किंवा लॉज करायचं, हे आपल्या मनावर. हे बाजूला जे लोक चालत येत आहेत तो रस्ता आहे खालून वरती आल्याच्या नंतर. मामा शिट्टी वाजवत आहे इथं? इथं शिट्टी वाजवणं अलाउड नाही आहे. वाजवता येते का विचारलं आपण, हो म्हणे. या छोट्या छोट्या झाडांची पण अशी जबरदस्त कटिंग करून ठेवली इथे. तर समोर आहे आपलं फूड पॉईंट, फास्ट फूड. इथे आहे आपलं धर्मशाळा. इथे आपल्याला आहे बस स्टँड बसण्यासाठी. या दिशेने एकदम स्ट्रेट जे दिसते या दिशेने लोक चालत येतात आणि इकडे खाली जातात परत. या साईडला धर्मशाळा आहे, बॅक साईडला जे कौलारू पत्र दिसत आहेत तिथे. इथे आराम करण्यासाठी जागा असे इथं भक्त बसलेले असतात आराम करण्यासाठी वगैरे. तर हे थोडंसं फॉग कमी झालेलं आहे. इकडे जेंट्स टॉयलेट, लेडीज टॉयलेट. इथे नाश्ता वगैरे करण्याची सोय, नूडल्स वगैरे सगळंच मिळतं आता. आणि या साईडला भारतीय बैठक पण आहे. चटया टाकून ठेवल्यात त्यांनी, हे चटया समोर आणि त्याच्यावर बसायचं. आता हे आपल्यासारख्यांना बसावं तर वाटणार नाही तिथं, बसणारे बसतात. पण खरं तर मांडी घालून जेवणाचीच पद्धत खूप भारी आहे. इथे छोटंसं मार्केट आहे आपलं क्लॉथ्स वगैरे घेण्यासाठी आणि छान आहे. सीझन तर एवढा जबरदस्त आलेलं आहे. आपण अचानक भयानक प्लॅन झाला आणि खूप भारी वाटतं. सीझन असला जबरदस्त भेटलेला आहे आपल्याला. ॲक्च्युली थंडीचा मोसम आहे, पण असंच आम्ही लास्ट टाईम पण डिसेंबर महिन्यामध्ये आलो होतो, तेव्हासुद्धा सेम कंडिशन होती. पण आपण रात्रीच्या वेळी आम्ही इथे पोचलो होतो, तेव्हा आपण ब्लॉगिंग वगैरे काही करत नव्हतो. जस्ट एक आठवण आहे. आणि सेम कंडिशन यावेळेस पण आहे. तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येण्यासाठी खूप भारी सीझन आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आपला आता टाईम पहाटे 3 वाजताचा असल्यामुळे आणि जे चालत येणारे पर्सन आहेत त्यांचा रात्रीचा 10चा टाईम असल्यामुळे आपण दोन्ही गाड्या अशा बाजूबाजूला लावून घेतल्या आणि आता इथंच बसून आम्ही थोडंसं टाईमपास करतो आहे. आणि फॉग तर ना खूप जास्त वाढलेलं आहे. कॅमेरामध्ये खूप कमी दिसतं आहे, पण चारी बाजूने फॉग खूप जास्त वाढलेलं आहे. मस्तपैकी इथे आणि आतमध्ये जे पूर्ण चेकपोस्टवर खराब केलं होतं ते दुधकापती, ते आता सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. तर हे जे चालत गेले होते ते फायनली आता आलेले आहेत आणि आता 3:45 वाजलेले आहेत. गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा 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 गोविंदा. कसं वाटलं मग खालून वरती आल्यावर? वरती यायला त्रास झाला बराच, काही नाही, भरपूर स्टेट आहेत. पहिला आणि लास्टवाला माळ खूप अवघड आहे ना. अवघड आहे स्टेट एकदम असं सरळच आहे. खायला प्यायला चहा वगैरे नाश्ता वगैरे चांगला असल्यामुळे ते वाटलं नाही. क्या बात आहे.
म्हणजे बरेच जण येऊ शकतात तिथून. बरेच जण येऊ आणि मध्ये काही म्हणजे वयोवृद्ध लोक वगैरे असतात त्यांना हॉस्पिटल वगैरे काही हॉस्पिटल वगैरे फर्स्ट एड आहे तिथं. आहे का? क्या बात आहे, भारी. हे मावशी, काका, चिन्मय, ये मयुरेश, आम्हाला आकांक्षा. चढवलं रे बाबा, नाही तर काय अर्ध्यातून वापस येणार होतं. नाही बाहेर झालं एकदम उलट. बालाजीला सांगितलं बस झालं म्हणलं. एक नंबर. यांना चालण्यासाठी वेळ लागला पण काही हरकत नाहीये, मस्तपैकी आलेले आहेत. काकांना सुरुवातीला थोडासा त्रास झाला होता. रात्री आपण एक तर थकलेलो, त्याच्यानंतर सकाळी लवकर उठून झोपेतून आंघोळ वगैरे करून डायरेक्टली ते वॉर्मअप नाही काही नाही, डायरेक्टली चालायचं म्हणल्यावर थोडंसं एक्झर्शन होऊन जातं. त्याच्यामुळे थोडंसं काकांना घाम वगैरे आला होता. बाकी यांचा एकदम टूर ओके झालेला आहे आणि फायनली आता आपली पूर्ण फॅमिली वरती पोचलेली आहे. आपण आता इथून काकांना, चिन्मयला, मयुरेशला केशदान करायचे. तिथून आता आपण केश कर्तनालयाकडे जाणार आहे. तिथून नंतर मग जेवण करणार आहे आणि मग दर्शनाची तयारी. दुपारचे 4 वाजले आणि बऱ्यापैकी फॉग उतरलेलं आहे. खूप फॉग झालं होतं, सगळं आता उतरलेलं आहे, क्लिअर झालेलं आहे. आणि आपण निघालो आहोत आता केशदान करण्यासाठी. तर या ठिकाणाहून आतमध्ये यायचं. इथून आतमध्ये आल्याच्या नंतर या इकडे वरती जायचं. वरती गेल्याच्या नंतर इकडे वरती जायचं आणि वरती गेल्याच्या नंतर तिथून आपलं ब्लेड वगैरे टोकन घ्यायचं सगळं. संध्याकाळचे 6 वाजलेत. यांनी इथं केश दान केलेले आहेत, आंघोळी झालेली आहे आणि आपण आता चाललो आहोत काहीतरी खाण्यासाठी. तिथून पुढे आता आपल्याला दर्शन रांगेमध्ये लागायचं आहे. तेव्हा थंडी बजरी क्या कैसा लग रहा है? थंडा थंडा. इकडे आहे तिरुपती बालाजी दर्शनासाठी, पण रांगेसाठी आपल्याला दुसरीकडून लागायचं आहे. वाव, इथे पण जबरदस्त फॉग आलेलं आहे, एक नंबर. इकडे बसस्टँड आहे तिरुपतीचं. आपल्याला रोडच्या पलीकडे जायचं आहे पुन्हा एकदा. लय जबरदस्त वातावरण झालेलं आहे मित्रांनो, एकदम भारी. असला तिरुपती खरंच कोणी बघितला नसणार आहे. फुल फॉग, फुल थंडी. हे पुन्हा फॉग आलेलं आहे, झाडं बिडं. थंडी खूप भयानक पडलेली आहे. आता आपल्याला भूक लागलेली आहे, जेवण करायचं आहे. सगळं टाईम बिम आपला चेंज झालेला आहे दर्शनामुळे. आपण आलो आहोत जेवण करण्यासाठी न्यू हॉटेलमध्ये. आणि या बाजूला एक गणपतीची मूर्ती आहे. मूर्ती म्हणजे फोटो आहे तो. आणि या देवाला निवद कसा चढवला तो बघा. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण आता ATC सर्कलला आलेलो आहोत. इथूनच आता आपल्याला दर्शन क्यूमध्ये लागायचं आहे. पायी जे चालत आलेले आहेत त्यांचा पास आहे 10 वाजताचा आणि आपला पास आहे जे व्हेकलने वरती आले त्यांचा पास आहे पहाटे 3 वाजताचा. तर आता वाजले आहेत 7:30 आणि इथे थांबून, कारण आम्हाला रूम वगैरे तर काही भेटली नाही आणि इथे रूम मिळणं पण अशक्य गोष्ट आहे. 3 ते 4 महिन्याआधी त्याला प्रोसिजर करावं लागते रूम भेटण्यासाठी. तर आम्ही असं ठरवलं आहे की आता फ्री दर्शनसुद्धा चालू आहे. आता आपण क्यूमध्ये लागायचं. जिथे टोकन चेक होतील तिथे त्यांना आपण 10चा आणि 3चा पास दाखवायचा. ते दाखवूनसुद्धा जर त्यांनी आतमध्ये सोडलं तर ठीक. 8:30 वाजलेले आहेत. आपण दर्शनासाठी तिथे जाऊन इन्क्वायरी केली, त्यांनी काही सोडलं नाही आतमध्ये. तर 10च्या स्लॉटवाले जे होते, 10च्या टाईम स्लॉट ज्यांचा होता आपल्या 12 मेंबरपैकी 6 जणांचा, ते आतमध्ये गेलेले आहेत आणि आपण 3च्या स्लॉटला जाण्यासाठी थांबलेलो आहोत. तिथे इन्क्वायरी केली तर ते म्हणले की तुमचं 3चा स्लॉट जरी असेल तर तुम्ही 2 वाजता आले तरी चालेल. तर आता आम्ही थोडंसं इथे वॉक अराऊंड करतो आहेत. आणि नाईट तिरुपती लय भारी आहे ॲक्च्युली. तिरुपती नाहीच आहे हां, ते 10 वाजेपर्यंत रिटर्न बी येतील असं आहे. सकाळचे 2 वाजत आहेत आणि आपण आता आपल्या 3च्या स्लॉटमध्ये जात आहोत दर्शनाला. 10च्या स्लॉटमध्ये जे गेले होते 7-7:30 वाजता, त्यांना 3 तास लागलेले आहेत दर्शनासाठी आणि ते रिटर्न आलेले आहेत आणि आतमध्ये झोपलेले आहेत. आता आपण निघालो आहोत. 3च्या स्लॉटवाले जे आपले मेंबर्स आहेत ते आता दर्शनासाठी निघालेलो आहोत.
सकाळ सकाळ मस्तपैकी इथे फॉग पडलेलं आहे. थंडी खूप भयानक आहे. कम्प्लिटली फॉग आहे मागे पुढे आणि लय जबरदस्त वातावरण झालेलं आहे. हे तिरुपतीमधलं एवढं जबरदस्त वातावरण एक नंबर, खूप भारी वाटतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आलेलो आहोत तिरुमलावरतून खाली तिरुपतीला. दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे. ऍक्च्युली रात्री आपण 2:15 वाजता दर्शन रांगेमध्ये लागलो होतो आणि त्याच्यानंतर कम्प्लिटली 4.5 तासानंतर आपलं दर्शन झालेलं होतं. 6:30 वाजता आपण दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो होतो. तिथून गाडीकडे गेलो, जिथे गाडी पार्क केली होती. आणि गाडी जिथे पार्क केली होती तिथे गेल्याच्या नंतर आपण डायरेक्टली खाली आलो होतो, कारण वरती थोडंसं धुक्यांचं प्रमाण खूप वाढलेलं होतं आणि पाऊसही खूप असल्यामुळे, आणि ऍक्च्युली आज पाऊस खूप पडत होता. सकाळी पाऊस पडत असल्यामुळे वरती काय फिरण्यासाठी वगैरे काही चान्सेस नसल्यामुळे आपण खाली आलो. खाली आल्यानंतर पुन्हा आपण लॉज केली. जे आपण वरती जाण्याच्या आधी लॉज केली होती तीच आपण लॉज पुन्हा केली. खाली आल्याच्या नंतर आंघोळी वगैरे केलेले आहेत, थोडासा आराम वगैरे केलेला आहे आणि आता आपण परत पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आता बॅक साईडला तुम्ही पाहताय हे तिरुमलाचं डोंगर आहे. डोंगर म्हणजे पहाड आहे. हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला पूल वगैरे, तो खाली येण्याचा मार्ग आहे. आणि मस्तपैकी हा लॉजच्या समोर हा एवढा जबरदस्त व्ह्यू आहे, त्याच्यामुळे वरती आल्याच्या नंतर खूप भारी व्ह्यू दिसला. आणि त्या दिशेला पण तुम्हाला छोटस वॉटरफॉल दिसते वरतून पाणी वगैरे खाली येताना. तर इथला हा नजारा आहे. आता आपण निघालेलो आहोत गोविंदपट्टणमला, जे की तिरुपतीमध्ये खाली झोपलेला गोविंदा आहे. वरती जाण्याच्या आधी जेव्हा गोविंदाने इथं थोडासा आराम केला होता, त्याचे काही प्रेक्षणीय स्थळ इथं आहे. तर आपण चाललो आहोत आता गोविंदपट्टणमला. त्याच्यानंतर जाणार आहोत पद्मावती देवीला आणि त्याच्यानंतर आपण जेवणाचा वगैरे कार्यक्रम करून आपल्या प्रवासाला आपण पुढे निघणार आहोत. तर दर्शनाला आपल्याला 4.5 तास लागलेले आहे. वरती डिसेंबर महिना, नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यामध्ये धुक्यांचं प्रमाण आणि पावसाचं प्रमाण जास्त असतं, थंड वातावरण असल्यामुळे. तर या टाइम पिरियडमध्ये इथे जे कोणी येईल वरती जाण्यासाठी, ते खाली तर नॉर्मल टेम्परेचर आहे जसं आपलं रेग्युलर थंडीचं वातावरण असतं, त्या साईडला खूप थंडी असल्यामुळे जे कोणी या 2 महिन्यामध्ये तिरुपतीला येईल दर्शनासाठी, त्यांनी स्वेटर, टोपी, आपलं जे काही गरम कपडे आहेत ते सोबत घेऊन यावे. आणि एक नंबर आमचं दर्शन झालेलं आहे. आता आपण परतीच्या प्रवासाकडे निघालेलो, पण आजचा दिवस म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण तिरुपतीमध्ये स्पेंड करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण गोविंदपट्टणम एक बघणार आहोत आणि पद्मावतीचं एक मंदिर आहे, त्या दोघांचं दर्शन घेऊन जेवण वगैरे करणार आहोत. जेवण झाल्याच्या नंतर आपण निघणार आहोत नांदेडला. तर या लॉजमधून बॅक साईडचा व्ह्यू खूप छान असल्यामुळे इथं थोडंसं आमचं फोटोशूट चालू आहे. दोन्ही मावश्या आणि मम्मी. पलीकडची माझी आई आहे, माहीत असेल. मधली मोठी मावशी आहे आणि ही छोटी मावशी आहे. हे छोटं बंदर या छोट्या मावशीचा मुलगा आहे, तो शुभम मोठ्या मामाचा मुलगा आहे. हे डॉक्टर आकांक्षा या मोठ्या मावशीची मुलगी आहे. आणि आतमध्ये छोटा नाही मोठा बंदर आहे छोट्या मावशीचा, चिन्मय. जसा टूर प्लॅन होईल तशा पद्धतीने आपल्यासोबत जे मेंबर्स आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो आहे. आपल्या घरच्यांबद्दल जशी काही आपली ओळख झालेली आहे त्या पद्धतीमध्ये आपण करून देतो आहे. मी काय बोलतोय मलाच कळत नाही आहे. मागे चालू आहे फोटोशूट. आपण आता निघणार आहोत. दर्शन एक नंबर झालेलं आहे. थंडीचं वातावरण खूप होतं, पण दर्शन एक नंबर झालेलं आहे. डायरेक्टली खाली येऊन शूट करण्याचं कारण असं की जसं तुम्हाला सांगितलं आहे, दर्शन झाल्याच्या नंतर आपण लगेच गाडीमध्ये बसून खाली आलो होतो, कारण तिथलं वातावरण थोडंसं जास्तच बिघडल्यासारखं होतं, कारण फॉग खूप जमा झालेला होता आणि समोरचं काही दिसत नव्हतं. इव्हन 50 मीटरवरचं पण काही दिसत नव्हतं. तर आपण जसं काही कंडिशनमध्ये वरती गेलो होतो, चेकिंग झाल्याच्यानंतर बॅगा गाडीमध्येच वगैरे होत्या, त्याच कंडिशनमध्ये आपण खाली आलो. इथे आल्याच्यानंतर आपण लॉज केली, आंघोळ वगैरे केली. बॅगा आता आपण खाली गाडीमध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत, ते वरती बांधायच्या बाकी राहिलेल्या आहेत.
वरती बॅगावरती बांधल्याच्या नंतर आपण निघणार आहोत गोविंदपट्टणमला, त्याच्यानंतर पद्मावतीला, मग नंतर जेवण करून आपण निघणार आहोत नांदेडला. पुन्हा एकदा शेवटी उद्या एक नंबर जोरामध्ये गोविंदा गोविंदा. पण आता गाडीमध्ये बसलोत, आपण निघालो गोविंदपट्टणमला. इथे एक थोडंसं बाजूला SBIचे ATM आहे, इथे थोडंसं आपलं काम असल्यामुळे आपण थांबलेलो आहोत. आणि आता समोर जो ब्रिज लागतो त्या ब्रिजवर चढून आपल्याला पुढे पहिला जो एक्झिट पॉईंट येईल लेफ्ट हँडला, एक्झिट पॉईंट, कारण पुढे जाऊन हा ब्रिज पुन्हा लेफ्ट हँडला वळतो सुद्धा, टर्न घ्यायचा नाही आहे. लेफ्ट हँडला जिथे आपलं एक्झिट येईल तिथे उतरून आपल्याला त्याच्या पुढच्या चौकातून राईटला जायचं आहे, जे की तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. भक्तनिवासला आपण जाऊन थांबलो होतो, त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा जाऊन तिथेच गाडी लावायची पार्किंगला. आता भक्तनिवासच्या फ्रंट साईडला हे आपलं गोविंदपट्टणमचं मंदिर आहे, म्हणजे त्या मंदिराचं प्रवेशद्वार आणि हे भक्तनिवासचं प्रवेशद्वार समोरासमोर आहे. आणि जसं की तुम्हाला आधी सांगितलं, हा पूर्ण एरिया रेल्वे स्टेशनच्या जवळ असल्यामुळे जे कोणी ट्रॅव्हलर ट्रेनने वगैरे येतात त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे. वरती जाण्यासाठी पण तिरुमलाला जाण्यासाठी जर कोणी ट्रेनने प्रवास करून आलेला आहे, स्टेशनवर उतरायचं आणि वरती तिरुमलेला जाण्यासाठी तिथेच समोर भक्तनिवासच्या समोरच बसेस वगैरे लागतात. त्याच्यानंतर जीपसुद्धा आहेत, जे की 150-150 रुपये घेतात ते पर हेड वर सोडण्याचे. या ब्रिजवर आपण चढतो आहे, नवीनच ब्रिज झालेला आहे, लास्टच्या ब्लॉगमध्ये टाकलेला आहे मी. आणि जेव्हा आपण नंदियाल ते तिरुपती टूर केला आहे, या ब्लॉगमध्ये मी हे सर्व काही सांगितलेलं आहे. वर रात्री उशिरा पोचलो होतो, तर पोचल्याच्या नंतर आणि ब्लॉगची पण लेंथ मोठी होत होती, त्यामुळे आपण तो ब्लॉग तिथेच एंड केला होता जेवण वगैरे करायच्या वेळी. तर त्या ब्लॉगची लिंक मी आय बटनवर टाकतो, ज्यांनी कोणी तो ब्लॉग बघितलेला नसेल त्यांच्यासाठी. तर त्या आय बटनवर क्लिक करून त्यांनी तो ब्लॉगही चेक करावा. सगळ्या ब्लॉगची लिंक टाकत आहे मी. आणि हा नवीन ब्रिज झालेला आहे तिरुपतीमधला, फास्टेस्ट वे. वरच्या साईडने एक जो ब्रिज दिसतो आहे तो मेन तिरुपतीमध्ये येतो, मेन एंट्रन्स आहे. याला डायरेक्ट तिरुमलाला जायचं आहे, त्यांनी तिथे वरती ब्रिजवर चढायचं आणि हा जो टर्न मारतो आहे आपल्या बाजूला, तर या बाजूने उतरून तो वरती तिरुमलाला जातो. ॲक्च्युली ब्रिज नाही जात, रोड जातो. समोर आला आहे लेफ्ट एक्झिट पॉईंट, या एक्झिट पॉईंटने आपल्याला खाली जायचं आहे. वेल समोर जे आहे ते आहे गोविंदपट्टणमचं प्रवेशद्वार. आपण आता विष्णू भक्तनिवासच्या बाजूला आहोत, या बाजूला विष्णू भक्तनिवास आहे. आपण मंदिराच्या बाजूला पोहोचलेलो आहोत. आपण इथे पार्किंग लावलेली आहे गाडी मागच्या साईडला, पेड पार्किंग आहे. 50 रुपये एका गाडीचे चार्जेस घेतात. आपल्या 2 गाडींचे 100 रुपये असे झालेले आहेत. आणि इथे प्रॉब्लेम आहे फक्त पार्किंगचा. ॲक्च्युली ही जी भिंत वगैरे पाहताय तुम्ही, ही मंदिराची बाजूची भिंत आहे, म्हणजे मंदिराची भिंत आहे आणि त्याला लागूनच आतमधल्या गल्लीमध्ये हे पार्किंग आहे. विष्णू भक्तनिवास समोर पण पार्किंग आहे, पण तिथे जागा अवेलेबल नसल्यामुळे आपण इथपर्यंत गाडी घेऊन आलेलो आहोत. पुन्हा मंदिराकडे जाण्यासाठी इथून एक आतमधून एंट्री आहे, मेन डोअरपासून तर आहे, तिकडून थोडंसं मार्केट वगैरे आहे. आपण आता इकडे गाडी पार्क केली, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या डोअरने आतमध्ये एंट्री करणार आहोत. पलीकडचा आहे मेन एंट्रन्स समोरचा आणि हा आहे सेकंड एंट्रन्स. इथून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. ॲक्च्युली समोरच्या ठिकाणावर आल्याच्यानंतर मेन डोअरपासून आल्याच्यानंतर इथेच आपल्याला यायचं आहे. इथे आपल्याला शूज वगैरे ठेवायचे आणि इथे आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण इथेच मोबाईल काउंटरवर ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर आतमध्ये आल्याच्यानंतर हे जे तुम्ही पाहताय इथे मोबाईल काउंटर आहे समोर ब्राऊन कलरचं, इथे मोबाईल वगैरे जमा करायचे. आणि हे आहे मंदिर, या ठिकाणी हे बाहेरचं मार्केट आहे, मंदिराचा मेन परिसर आणि मेन एंट्रन्स या दिशेने आहे. इकडून गाडी जर आपण भक्तनिवास समोर लावली असती तर तिथून आपण या दिशेने आलो असतो या मंदिरामध्ये. हा समोरचा मेन मंदिर आहे, मेन एंट्रन्स मंदिरात. तर आपण आता मंदिराच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत, देवाच्या दर्शनासाठी. आणि आपल्याला मोबाईल काउंटरवर जमा करायचा आहे, त्याच्यामुळे आपण आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. बाहेर आल्याच्यानंतर तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती देईल. तर आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि इथे आल्यावर आपण इन्क्वायरी केल्यावर आता समजलेलं आहे की दुपारच्या वेळी 1 ते 1:30 वाजेपर्यंत हे मंदिर बंद असतं. म्हणजे जे काही पूजा अर्चा वगैरे करतात त्याच्यानंतर साफसफाई करण्यासाठी हे मंदिर बंद असतं. तर आता हे मंदिर बंद आहे. आपण कम्प्लिटली 1 वाजता पोचलेलो आहोत. अजून आता इथं अर्धा तास आपल्याला स्पेंड करायचा आहे. तोपर्यंत आपण इथे नाश्ता वगैरे करून घेऊ, नाही तर मग आजूबाजूचा एरिया फिरून घेऊ.
आणि त्याच्यानंतर आपण मंदिरातलं दर्शन करून घेणार आहे. मंदिरातलं दर्शन बंद झालं आहे, मंदिर बंद झालं आहे, त्याच्यामुळं हे 3 मांजरं इथं बसलेले आहेत. त्यांना काय करावं कळलं गेलं आहे. आणि आमची डॉक्टर मॅडम आता इथून घसरगुंडी खेळण्याचा प्रयत्न करते. थोडंसं नाश्ता करण्यासाठी आलो आणि या ठिकाणी मला मिरची भजे दिसलेले आहेत. आणि त्या मिरची भज्यामध्ये त्यांनी मस्त मीठ मिरचू लावून त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक करून आणि कांदा बारीक करून थोडासा चाट मसाला टाकून त्यांनी हे असं बनवलेलं आहे. 10 रुपयाला 1 पीस आहे. आम्ही 2 पीस घेतलेले आहे आणि आपल्या गोलूने हे टेस्ट केलेले आहे. कसं लागलं? 1 नंबर टेस्ट आहे. खरंच का? मिरची तिखट लागते का मधली? नाही. काहीतरी नवीन खायला भेटलं आहे. लिटरली 1 नंबर टेस्ट आहे. त्याच्यामध्ये कांदा चाट मसाला आणि वरतून त्यांनी खारी बुंदी आणि शेव टाकून दिली आहे. 1 नंबर टेस्ट आहे. सिरियसली 1 नंबर टेस्ट आहे. आणि वरतून थोडंसं लिंबू मारलं आहे. मिरची भजे 1 नंबर आहे. मिरची भजे पॅटीज आपण इथे कसे बनवतात ते बघितलेले आहे. रेसिपी पण मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तर एकदा तुम्ही घरी टेस्ट करून बघा. खरंच लिटरली खूप भारी आहे. त्याच्यामध्ये लिंबूचं प्रमाण आणि चाट मसाला प्रमाण हे जर व्यवस्थित मिक्स झालं तर 1 नंबर टेस्ट लागते. अर्ध्या तासाच्या नंतर आपलं दर्शन झालेलं आहे गोविंदपट्टणमचं. ॲक्च्युली थोडंसं आम्ही मागे पुढे झालो कारण मंदिर बंद असल्यामुळे आपल्यासोबत जे लेडीज आले होते म्हणजे मावशी मम्मी वगैरे हे इथे मार्केटमध्ये थोडंसं फिरण्यासाठी गेले होते. आणि त्यानंतर गोलू मी थोडंसं नाश्त्यासाठी गेलो होतो. त्याच्यानंतर आपल्यासोबत जे जेंट्स आहेत काका मग पप्पा वगैरे ते फिरण्यासाठी गेले होते. आणि आपण नाश्ता करून आल्याच्यानंतर इथे म्हणजे चालू झालं होतं दर्शन वगैरे. तर मग आपण आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्यानंतर आपलं दर्शन झालं आणि दर्शन करून बाहेर निघत असताना पप्पा त्यांची पण भेट झाली. ते ऑलरेडी दर्शनासाठी आले होते आणि मम्मी ते इथं बाहेर मार्केटमध्ये फिरायला आले असल्यामुळे त्यांचं दर्शन काही झालेलं नव्हतं. तर ते आत्ता आतमध्ये गेलेले आहेत. आणि मी आता हे तुम्हाला बाहेरचं इथलं जे छोटंसं मार्केट आहे गोविंदपट्टणम जवळचं ते दाखवण्यासाठी बाहेर आलेलं आहे. तर इकडे आहे मंदिराचा एंट्रन्स म्हणजे मेन मंदिराचा एंट्रन्स आहे या साईडला. आणि या बाजूला इथे पूर्ण छोटे छोटे स्टॉल्स आहेत. आणि हा आहे पहिला प्रवेशद्वार. मंदिराच्या मेन प्रवेशद्वारासमोर इथे छोटेसे मार्केट आहे जे इथे आंध्रा टाईप थोडेसे भांडे वगैरे भेटतात. अँटिक पीसेस खेळ भांडे लहान लेकराचे कपडे हे असे तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यानंतर इथे असे काही शॉप्स आहेत की बालाजीची लायटिंगमधली मूर्ती वगैरे तुम्ही इथे आपल्याला भेटते. इथे लाकडाच्या वस्तू असे छोटंसं मार्केट आहे. मार्केट इन द सेन्स स्टॉल्स आहेत. इथे कॅप्स वगैरे टोप्या वगैरे घेऊ शकता तुम्ही. इथं बांगड्या बिंगड्या वरती आहे हनुमान बली की जय. तर अशा प्रकारे गोविंदपट्टणममधलं इथं मार्केट आहे. अशा प्रकारे आपलं गोविंदपट्टणमचं दर्शन झालेलं आहे. आपण आता मार्केटच्या बाहेर आलो आहे. मी गाडीच्या पार्किंगकडे चाललो आहे. ॲक्च्युली आतमध्ये येताना गाडी आपण जिथे पार्क केली आहे तिथून पुढे आल्याच्यानंतरच एक प्रवेशद्वार होतं जे की दक्षिण दिशेला ते प्रवेशद्वार आहे. पण आपण आता पूर्व दिशेने बाहेर पडतो आहे म्हणजे मी बाहेरून थोडंसं फिरून गाडीच्या पार्किंगकडे जाईल. तर ॲक्च्युली तुम्हाला हे बाहेरचं जे मार्केट आहे ते दाखवण्यासाठी मी या दिशेने आलो होतो. तर आता आपण चाललो आहोत गाडीच्या पार्किंगकडे. तिथून आपण जाणार आहोत पद्मावती मंदिराकडे आणि त्या मंदिराचं दर्शन घेऊन त्या देवीचं दर्शन घेऊन आपण आपली रिटर्न जर्नी चालू करणार आहोत जे की आपण आता इथून निघाल्याच्यानंतर नांदेडला पोचणार आहोत. तर मित्रांनो आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आपण तिरुपती ते नांदेड असा प्रवास करतो आहे. ॲक्च्युली आम्ही पद्मावती मंदिराला जाणार आहोत असं बोललो होतो
परंतु आम्ही तिथे मंदिराकडेही गेलो, पण गर्दी खूप असल्यामुळे दर्शन तर काही व्यवस्थित होणार नव्हतं. आणि विशेष बाब म्हणजे ना, तिथे गेल्याच्यानंतर वातावरण इतकं चेंज झालं होतं ना कम्प्लिटली, म्हणजे ढगाळ वातावरण आणि त्यात थोडाफार पाऊसही चालू झाला. त्याच्यामुळे आमचा सगळा मूड ऑफ झाला आणि दर्शनाला खूप मोठी म्हणजे जवळपास 2 ते 3 तास लागले असते दर्शनाला. कंटिन्यू प्रवास करून उद्या सकाळपर्यंत नांदेडला पोचायचं आहे. त्यामुळे आपण ते तिथलं दर्शन, मुखदर्शन घेतलेलं आहे पद्मावतीचं, आणि बाकीचा प्रवास मग आपण पुढचा चालू केलेला आहे. आता आम्ही जेवायला थांबलेलो आहोत. तर तिरुपतीची जी सिरीज चालू आहे ती आता इथे संपत आहे आणि हा तिरुपती सिरीजमधला हा लास्टचा एपिसोड आहे. तर ज्यांना कोणाला हा एपिसोड आवडला असेल त्यांनी नक्कीच या एपिसोडला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या प्रेमापोटी मी अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणू शकेल. धन्यवाद.